डिसिजन घ्यायचा आहे की अँजिओप्लास्टी करायची डॉक्टरांनी सांगितलंय, काही लोकांना सांगितलंय बायपास सर्जरी करायची. हा डिसिजन जो आहे हा फार कन्फ्युजिंग आहे बऱ्याच जणांना. आणि हे कन्फ्युजन जे लोक स्टेबल असतात, म्हणजे ज्या लोकांना अॅक्यूट हार्ट अटॅक सुरू नाहीये, तर ह्या लोकांना वेळ मिळतो डिसिजन्स घ्यायला. आणि ही लोक मग पेशंटची सीडी किंवा पेशंटला घेऊन 2-3 ओपिनियन्स घेतात. आय थिंक योग्य डिसिजन आहे हा नातेवाईकांचा की त्यांनी 2-3 ओपिनियन घ्यावी आणि मग डिसिजन घ्यावा. आणि युजली जे लहान सेंटर्स आहेत, म्हणजे जसं जिल्हा लेवलला किंवा तालुक्या लेवलला बऱ्याच जणांना 2 किंवा 3 ब्लॉक असली, या ठिकाणी एवढी महागडी ट्रीटमेंट होऊ शकत नाही, मग त्या ठिकाणी बायपास सर्जरी युजली ॲडवाईस केली जाते. आणि मोठ्या शहरांमध्ये अशाच पेशंट्सला अँजिओप्लास्टी करून बरंही केलं जातं. पण मग बायपास सर्जरी ट्रीटमेंट ही लहान शहरांमध्ये अवेलेबल नाही आहे, त्यामुळे पेशंटला परत शहराकडे यावं लागतं बायपास सर्जरीसाठी. तर ह्या कन्फ्युजनमध्ये आज बायपास सर्जरी जसं तुम्हाला माहिती आहे 1964 मध्ये पहिली झाली होती, आणि त्यानंतर बायपास सर्जरीमध्ये खूप काही प्रगती झाली आहे. टोटल आर्टरियल रिव्हस्क्युलरायझेशन सारखी, ज्या ठिकाणी सर्व रक्तवाहिन्या आपल्या शरीरातूनच काढून 2-3 रक्तवाहिन्या हाताच्या आणि छातीतल्या, ज्या 15 ते 20 वर्ष आरामात चालतात. पण कुठल्या पेशंटनी बायपास करावी आणि कुठल्यामध्ये अँजिओप्लास्टी करावी, हा डिसिजन हा फार टेक्निकल आणि सायंटिफिक, त्याला फार मोठा बेस आहे. तर ज्या पेशंट्सचे ब्लॉक्स असे लोकलाइज्ड आहेत, थोडे लांबीला लहान आहेत किंवा फोकल आहेत, फोकल म्हणूया आपण त्यांना, आणि 1 किंवा 2 किंवा 3 जरी असले पण पेशंटला डायबिटीज नाही आहे, तर असे ब्लॉक्स आपण डेफिनेटली अँजिओप्लास्टीने चांगले करू शकतो. पण ज्या लोकांना ब्लॉक्स हे मोठे मोठे आहे, म्हणजे लांबीला मोठे आहेत, किंवा जसं आपण या स्क्रीनवर पाहतायत आता की ही जी डाव्या बाजूची जी आहे ही ब्लॉक फोकल आहे, म्हणजे लोकलाइज्ड ब्लॉक आहेत, आणि हे ब्लॉक डेफिनेटली अँजिओप्लास्टीद्वारे चांगले होऊ शकतात. पण या दोघं अँजिओग्राफीच्या रिपोर्ट्समध्ये इम्प्रेशन काय आहे तर ट्रिपल वेसल डिसीज, म्हणजे हे जे आमचे डॉक्टर मित्र जे कोणी ऐकतायत त्यांच्यासाठी हा कन्फ्युजिंग असतो. ट्रिपल वेसल डिसीज म्हणजे बायपास सर्जरीच केली पाहिजे, असं नाहीये. जे फोकल ब्लॉक आहेत ते 100% अँजिओप्लास्टीने चांगले होऊ शकतात. आणि ज्या पेशंटला लॉंग ब्लॉक आहेत, जसं उजव्या बाजूला पाहतायत लॉंग ब्लॉक्स आहेत, सर्व फांद्याही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, आणि पेशंटला डायबिटीज आहे, पेशंटची हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी साधारणतः 40% पेक्षा कमी आहे, तर अशा लोकांमध्ये बायपास सर्जरीची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने होते. आणि ही बायपास सर्जरीच्या ट्रीटमेंटचा लॉंग टर्म इफेक्ट खूप चांगला राहतो. त्यामुळे अँजिओग्राफीचा रिपोर्ट जरी दिसायला सारखा दिसतोय आपल्याला की ट्रिपल वेसल डिसीज, पण तसं नाहीये. ज्या लोकांना अँजिओप्लास्टीने चांगले करू शकतो आपण, ते जे लोक आहेत ज्यांना फोकल ब्लॉक्स आहेत, पण ज्यांना लॉंग ब्लॉक्स आहेत, ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांचा हार्ट पंपिंग कॅपॅसिटी पुअर आहे, या लोकांनी बायपास सर्जरी करावी आणि ज्यांचा रिझल्ट लॉंग टर्म म्हणजे आयुष्यभर राहतो. येस, आपण ह्या विषयात जाणून घेतलं. आपण चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती हृदयविकारासाठी असणारे उपचार, ज्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी का बायपास हा संभ्रम नेहमीच निर्माण होतो. पण आज हृदयम हार्ट केअर क्लिनिक जे रुबी हॉल समोर आहे पुणे, या ठिकाणी एकत्रितपणे हृदयावरील सर्व प्रकारचे निदान आणि उपचार उपलब्ध करून दिले गेले आहेत. खास करून हृदयाच्या धमन्यांचा आजार किंवा हार्ट अटॅक डिसीज ज्याला म्हटलं जातं, पण याच्याच बरोबरीने हृदयाच्या झडपांचे आजार असोत किंवा लहान मुलांमधील हृदयाचे आजार असोत, हृदयाच्या भिंतींचे आजार असोत, या विविध प्रकारच्या आजारांसाठी एकत्रितपणे निदान आणि उपचार माफक दरात रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले गेलेले आहे. सर्व रुग्णांसाठी उपचार असं ब्रीदवाक्य घेऊन आज डॉक्टर राहुल पाटील काम करत आहेत, आणि आपण मगाशी बघितल्याप्रमाणे अनेकविध सन्मान त्यांना आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत. डॉक्टर राहुल पाटील, आपण नेहमी हे जे आता कन्फ्युजन विषयी बोललो की अँजिओप्लास्टी का बायपास, मगाशी आपण एक उत्तम उदाहरण आम्हाला सांगितलं की कशा रीतीने आपण जजमेंट करू शकतो, पण ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय सांगता येईल? परत मी एक पेशंटची अँजिओग्राफी रिपोर्ट दाखवू इच्छितो. ह्या अँजिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये आपण पाहतायत पेशंटला लेफ्ट मेन डिसीज आहे. तर हा लेफ्ट मेन डिसीज ज्या पेशंटला उजव्या हाताला तुम्ही पाहतायत, या लेफ्ट मेन डिसीज मध्ये पेशंटला खूप बायफर्केशन मध्ये डिसीज आहे, आणि ह्या बायफर्केशन डिसीज मध्ये युजली बायपास सर्जरी याची रिझल्ट लॉंग टर्म मध्ये चांगले असतात. इकडेही लेफ्ट मेन डिसीज आहे, आणि ह्या डिसीजमध्ये अँजिओप्लास्टी चांगल्यारीत्या होऊ शकते आणि पेशंटचं आयुष्य खूप चांगलं अँजिओप्लास्टीने राहू शकतं. तर दोघं रिपोर्ट जेव्हा पेशंट वाचतो किंवा इतर कोणी डॉक्टर वाचतात, युजली हे डॉक्टरांसाठी आहेत जे डॉक्टर पेरिफेरीला काम करतात, त्या दोघांना रिपोर्ट वाचताना लेफ्ट मेन डिसीज असं म्हटलं का त्यांच्या डोक्यात पहिलं येतं की बायपास सर्जरीच केली पाहिजे. पण तसं नाहीये. आज जे अवेलेबल स्टेंट्स आपल्याकडे आहेत, ह्या स्टेंट्समध्ये जे काही तुम्ही डाव्या बाजूला स्क्रीनवर पाहतायत तशा लेफ्ट मेन अँजिओप्लास्टीमध्ये रिझल्ट खूप चांगले आहेत.
ओके सर, अजून एक महत्वाची गोष्ट मला विचारायची आहे की आता आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरून अँजिओप्लास्टी करता किंवा हृदयावरील उपचार करता, खास करून रेडियल अँजिओप्लास्टी म्हणजे हातामधून आपण पेशंटची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करता, त्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहावं लागत नाही, पटकन रुग्ण उठून चालायला लागू शकतो. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज डे केअर युनिटमध्ये आपली ही प्रोसिजर होते असं म्हणायला हरकत नाही. काय सांगता याविषयी? या तुम्ही आता पाहताय इकडे ह्या पेशंटची ऑलमोस्ट 110 किलो वजनाचा हा पेशंट, ज्याची आपण अँजिओप्लास्टी हातातनं केली गेली आहे आणि हा रुग्ण सरळ कॅथ मधनं चालत बाहेर निघतोय. येस, आपण इथे बघूया की कशा रीतीने. तर याला कारण फक्त ही टेक्निक आहे जी आपण वापरतोय आणि ह्या टेक्निकमध्ये आपण हाताच्या शिरीतनं एक छोटा कॅथेटर टाकून हृदयाच्या रक्तवाहिनीपर्यंत नेतो आणि त्यामध्ये वायर आणि स्टेंट बाकी सर्व टेक्निक सेमच राहते, पण पेशंट फ्रॉम द टेबल म्हणजे टेबलवरनं उठून बाहेर चालत निघतो. ही जी काही पेशंटची जी कम्फर्ट लेवल आहे, ज्यामध्ये पेशंटला कॉम्प्लिकेशन एकदम कमी राहतात, म्हणजे ब्लिडिंग, हिमॅटोमा, पेशंट चालता फिरता राहतो, पेशंटला लघवीला किंवा टॉयलेट मोशन किंवा जेवणाला असं कसलीही अडचण होत नाही. पेशंट पहिल्या तासापासून चालता फिरता असतो आणि पहिल्या 12-13 तासामध्ये पेशंट घरी जातो. जे तुम्ही पाहताय स्क्रीनवरती जी लेडी, शी सो ओबेज, आणि ह्या ओबेज लेडीला आपण चालतो बाहेर पाठवतोय, तर नातेवाईकांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट असते की एवढी मोठी ट्रीटमेंट झाली आणि मी पेशंट चालत बाहेर आली. येस सर, एका सेकंदात आपल्याला पेशंट आमच्या प्रेक्षकांना जाता आता काय सल्ला द्यायला आवडेल? प्रत्येक व्यक्तीने आज हृदयविकारासाठी रोज सकाळी एक 40 मिनिटं ते 50 मिनिटं वॉकिंग करणे आणि त्यासोबत जेवताना खूप विचार करणे की या जेवणामध्ये किती कोलेस्ट्रॉल असेल. येस, आणि म्हणजेच थोडक्यात लाईफस्टाईल मध्ये बदल आणि आहारातील बदल आणि व्यायाम हे अतिशय महत्वाचं आहे हृदयविकाराच्या रुग्णांसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच. त्याचप्रमाणे जर आपल्याला हृदयविकाराचा त्रास असेल तर हृदयम हार्ट क्लिनिक आपल्यासाठी सदैव सेवेस तत्पर आहे, जे रुबी हॉल पुणे या ठिकाणी आहे. रुबी हॉल समोर पुणे या ठिकाणी आहे, क्षमा करा. हृदयम हार्ट केअर क्लिनिक रुबी हॉल समोर आहे पुणे या ठिकाणी, आणि येथे कार्यरत असताना आपल्याला अर्थातच प्रेक्षकांना संपर्कासाठी मी क्रमांक देऊ इच्छितो, त्यांचे फोन नंबर्स देऊ इच्छितो. पहिला लँडलाईनचा नंबर आहे तो आहे 26161553 म्हणजे 26161553. याच्या मागे एसटीडी कोड 020 किंवा 020 लावायचा आहे. मोबाईल क्रमांक 2 आहेत, त्याच्यामध्ये पहिला नंबर आहे 9422214306 म्हणजेच 9422214306. ह्याच्यावरती आपल्याला हृदयविकाराविषयी अधिक काही माहिती हवी असेल तर आपण जरूर घेऊ शकता. डॉक्टर राहुल पाटील, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षणा केलं, त्याबद्दल आभार. आणि त्याचप्रमाणे आपलं सिलेक्शन आज स्वित्झर्लंड मधल्या आंतरराष्ट्रीय हृदयविकाराच्या परिषदेत झाले, त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. राहणार जळगाव, वय वर्ष 70. मला चालण्याचा धाप लागायला लागत होती. धाप लागल्यामुळे मी माझ्या डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी तिथे येऊन डॉक्टरांकडे गेल्यानंतर माझी त्यांनी एंजिओग्राफी केली. एंजिओग्राफी केल्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला की बाबा तुम्हाला केव्हाही हार्ट अटॅक येऊ शकतो, तुम्ही ताबडतोब पुण्याला जा, बायपास करावं लागेल आणि पुण्याला जा, ताबडतोब तुम्ही बायपास करून घ्या. आम्ही पुण्याला आलो आणि डॉक्टर राहुल पाटील साहेबांना भेटलो. त्यांनी आम्हाला त्याप्रमाणे सर्व तपासणी करून सल्ला दिला की तुम्ही बायपास करू नका, एंजिओप्लास्टिक करा. त्याप्रमाणे आम्ही एंजिओप्लास्टिक केली. माझ्या शरीरात 3 ब्लॉकेज होते, त्यांनी 3 स्प्रिंगा टाकून आणि उर्वरित जे काही हे होते ब्लॉकेज होते लहान, त्यांनी ते बलूनने स्वच्छ केले आणि आज एकदम चांगलं त्यांनी स्वच्छ करून दिल्यानंतर त्यांनी मला पथ्य पाणी दिलेलं आहे. त्याप्रमाणे मी गोळ्या आणि पथ्य पाण्याप्रमाणे वागतो आहोत. मी आता 2-3 किलोमीटर रोज चालतो आणि माझी प्रकृती एकदम चांगली आहे. 3 महिने मला झाले. 3 महिने झाल्यानंतर आता मी चेकिंगला आलेलो आहे. चेकिंगमध्ये माझ्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास निघालेला नाही, आता व्यवस्थित आहे. आणि आता मला जे पुढे औषध वगैरे दिलेलं आहे उपचार करायला, ते मी आता घेणार आहे. आमची संपूर्ण कार्डिओग्राफी करून आमचे संपूर्ण टेस्ट करून तपासणी करून घेतलेली आहे. माझी टेस्ट संपूर्ण निगेटिव्ह आलेली आहे, त्यामुळे माझी प्रकृती एकदम चांगली आहे. मी मिसेस मंगला पाटील. तर मला 6 महिन्यापासून म्हणजे जॉब पेन सुरू होता, पण मला त्याचं
काही त्यातलं कळत नव्हतं. म्हणजे निदान कळत नव्हतं. आम्ही खूप डॉक्टर केले, म्हणजे हार्टचे सुद्धा डॉक्टर केले, पण त्या हार्टच्या डॉक्टरांनाही काही कळलं नाही. नंतर मग आम्ही सगळे, माझे दात वगैरे खूप दुखायचे, मग दातांपासून सगळं पेन यायचं. मग डेंटिस्ट डॉक्टरकडे पण गेलो, त्यांनी न्यूरोलॉजिस्टकडे पाठवलं. त्यांनी निदान केलं की न्यूरोलॉजिस्ट तुमचं काही तो प्रॉब्लेम नाहीये. मग शेवटी आम्ही ENT कडे गेलो. ENT चे पण मोठे डॉक्टर आहेत मुंबईचे, मी मुंबईलाच राहणारी, तर त्यांच्याकडेही माझे सगळ्या टेस्ट झाल्या, तिथेही काही निदान झालं नाही. शेवटी आमच्याच एक MD डॉक्टरांनी मुंबईला, माझे नेहमीचे डॉक्टरांनी मला सांगितलं, डॉक्टर आनंद आमदे संगे म्हणून, की हा तुम्हाला जॉ पेन आहे तर हे हार्टशी रिलेटेड आहे, तर तुम्ही एंजिओग्राफी करा, मग त्यातून निदान होईल. मग त्यातून निदान झाल्यावर मी पुण्याला डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडे आले. तर मग त्यांनी 7 मेला माझी अर्जंट एंजिओप्लास्टी केली. तर माझे ब्लॉकेज एकूण म्हणजे 4 होते, तसे 6 होते, 2 आउटर होते, 4 इनर होते. तर त्यांनी एकदम उत्तमात उत्तम सगळं माझं ऑपरेशन केलं आणि मी दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकले. आणि नंतर माझं सगळं जे दुखणं होतं ते आजपर्यंत मला दुखलं नाही. नंतर मी दर महिन्याला 2-3 महिने फॉलोअपसाठी डॉक्टरांनी बोलवलं. मुंबईहून मी आले पुण्याला. परत आज 3-3.5 महिन्यानंतर माझं सगळ्या टेस्ट केल्या. ते पट्ट्यावर पण चालवलं, म्हणजे आपलं टेस्ट केली, ECG वगैरे सगळं माझे टेस्ट नॉर्मल आल्या आणि मला त्या दिवसापासून आजपर्यंत जॉ पेन झालं नाही. म्हणजे हार्टशी रिलेटेड हे जॉ पेन सुद्धा असू शकतं. तर समजा यदा कदाचित कोणाला काही असा प्रॉब्लेम आला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. वेळेवरच्या 45 माझं आहे, मिलिंद डांगे माझं नाव. मला सुरुवातीला पाठीचं दुखणं होतं, खूप त्रास व्हायला लागला, खांदे पाठ दुखायची आणि मग त्यासाठी दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की ठीक आहे, तुला जरा मणक्याचा त्रास आहे म्हणून मानेला पट्टा लावण्यासाठी दिला. ते झाल्यानंतर पट्टा लावला मी, पण दिवसभर मला त्रास होत होता आणि रात्री पेन माझ्या वाढल्या, झोपताना सुद्धा मला नीट झोपता येईना आणि पहाटेच्या वेळेला मला छातीत दुखलं आणि थोडा घाम आला. असं आल्यावरती लक्षात आलं की थोडं जरा काहीतरी वेगळं झालेलं आहे, पण झोप चांगली लागली आणि मग सकाळी उठल्यावरती मी दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की शंका आहे तर आपण चेक करूया. आणि चेक केल्यावरती BP हाय झालेला होता आणि ECG नॉर्मल नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी मला ॲडमिट करून घेतलं आणि मग डॉक्टरांनी ॲडमिट केल्यावरती माझी ट्रीटमेंट सुरू झाली. डॉक्टर राहुल पाटील यांनी माझी सगळी ट्रीटमेंट केली. एंजिओग्राफी झाली, ज्याच्यामध्ये ब्लॉक्स आहे असं लक्षात आलं आणि मग एंजिओप्लास्टी झाली. आता 2 वर्ष मला झालेली आहेत. 2 स्टेंट मी त्याच्यामध्ये डॉक्टरांनी टाकल्या. 2 ब्लॉकेज होते आणि त्याच्यानंतर मी नॉर्मल सगळं करायला लागलो, पथ्य पाळायला लागलो. रोजचं 40 मिनटं चालणं हा व्यायाम मी नियमितपणाने केला. पथ्य सगळी पाळतोय, तेलकट तिखट काही खात नाही, नॉनव्हेज बंद केलेलं आहे खायचं. आणि डॉक्टरांच्या बोलण्यामध्ये असं आलं की साधारणतः हनुवटीपासून बेंबीपर्यंत असं जर आपल्याला काही दुखलं तर ते कार्डियक अटॅकपर्यंत जाऊ शकतं, म्हणून त्याची आपण सगळ्यांनी या सगळ्या पुढच्या काळामध्ये काळजी घेतली पाहिजे. माझं नाव तारसिंग चांगू जाधव, उपशिक्षक वाटपुरा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. माझं वय 55 वर्ष. जुलै 2011 मला थोडं छाती दुखण्याचा त्रास होऊ लागला. मग मी प्रथमतः प्राथमिक जे डॉक्टर आहेत विश्वास पाटील यांच्याकडे दाखवलं. त्यांनी ॲसिडिटीचा त्रास आहे म्हणून तसं गोळ्या औषधी दिल्या. त्यानंतर आणखी परत 3-4 दिवसानंतर आणखी त्रास संध्याकाळी वाटायला लागलं. तर ते छातीमध्ये एकसारखं डाव्या बाजूला दुखायचं, कधी मध्ये दुखायचं, कधी उजव्या बाजूला दुखायचं. असं दुखणं काही बंद व्हायचं नाही.
चर्चा केली. त्यांनी सांगितलं की आपल्याला एन्जिओप्लास्टी करावी लागेल. मग आम्ही एन्जिओप्लास्टी केली. एन्जिओप्लास्टिक नंतर एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफी नंतर एन्जिओप्लास्टिकसाठी आम्ही डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडे कॉन्टॅक्ट केलं. मग त्यांनी त्यामुळे आम्हाला या दवाखान्यात ॲडमिट करून घेतलं आणि अशा पद्धतीने त्यांनी माझी एन्जिओप्लास्टिक उजव्या हातावर, बाकीचे सर्व पेशंट त्यांच्या पायामध्ये ते एन्जिओप्लास्टी करत होते, परंतु माझं इतकं असं की माझ्या हाताला ते एन्जिओप्लास्टी केली. त्यामुळे मला काही त्याचा काही त्रास जाणवला नाही. मी सहजपणे चालू हिंडू फिरत होतो आणि जेवणसुद्धा करत होतो. लघवीला जाऊ शकत होतो, फिरत होतो. त्यामुळे मला असं वाटायला लागलं एन्जिओप्लास्टी केली की नाही केली असं मला वाटायला लागलं. आणि त्यामुळे मला खूप अतिशय चांगलं वाटायला लागलं. मी डॉक्टर विजय जाधव, MD फॉरेन्सिक झालो मी आता मागच्या 2 महिन्यामध्ये. तर आता माझ्या वडिलांचं एन्जिओप्लास्टी डॉक्टर राहुल पाटील यांनी केलं आणि ते एकदम योग्य प्रकारे केलं. त्यांनी उजव्या हातामध्ये राईट रेडियलला केलं. त्यामुळे माझ्या वडिलांना चालायला वगैरे अजिबात त्रास झाला नाही. ते ऑन दी स्पॉट म्हणजे वोटिंगमध्ये सुद्धा पायी येऊ शकत होते, एवढी त्यांची चांगली कंडिशन होती तेव्हा. तर एकदम चांगला अनुभव होता की त्यांना काही त्रास झाला नाही आणि सरांनी फार मदत केलं मला आणि 24 तास त्यांना विचारलं. मी बाजीराव बाबासाहेब मोहिते, पोलीस इन्स्पेक्टर, स्टेट इंटेलिजन्स ब्युरो, सातारा. तारीख 16/8/2010 रोजी मी ट्रेनिंग करता रामटेकडी येथील MIT सेंटरला आलेलो होतो. त्या मुदतीत 16/8/2011 रोजी मी रामटेकडीवरून व्यायाम करून परत आलो. त्यावेळी 7-7:30ला मी नाश्ता वगैरे करून बाहेर आलो. तेवढ्यात मला घाम एकदम येऊन, चक्कर येऊन छातीत दुखल्यासारखं झालं आणि छातीत दुखल्यामुळं मी तसाच वर गेलो 3ऱ्या मजल्यावर. तिथं गेल्यानंतर मला परत जास्त त्रास व्हायला लागला. छाती दुखू लागल्याने लगेच मी खाली आलो. खाली आल्यानंतर आमच्या ट्रेनिंग सेंटरचे लावून मास्तर यांनी मला नोबेल हॉस्पिटलमध्ये नेले. नोबेल हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माझ्या सर्व चेकिंग होऊन मला लगेच डॉक्टर राहुल पाटील यांनी ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले. त्यावेळी माझ्या हृदयात 3 ब्लॉक होते, एक 99%, एक 87% आणि एक 75%. आता तिन्ही माझ्या ब्लॉकचे ऑपरेशन 1 वर्षापूर्वी झालेले असून आज माझी तब्येत अतिशय चांगली आहे. माझ्या हृदयात एकूण 3 स्टेंट टाकलेले आहेत आणि मला त्यानंतर स्टेंट टाकल्यानंतर 5व्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यानंतर डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व औषध आणि पथ्य पाळले असून आज मतीला मी सरासरी सकाळी 5 किलोमीटर आणि संध्याकाळी 5 किलोमीटर असा 2 टाइम चालायला जातो आणि जेवणाचं डॉक्टरनी सांगितलेली पथ्य सर्व पाळतो. असं म्हणतात की 3 ब्लॉक असल्यानंतर प्लास्टिक सर्जरी करावी लागते, बायपास करावी लागते. परंतु मला 3 ब्लॉक असताना सुद्धा माझी डॉक्टर राहुल पाटील यांनी एन्जिओप्लास्टी केली असून आज रोजी 1 वर्षानंतर माझी सर्व चेकिंग झाली. करीत असताना मला कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे झालेला नाही. आता माझी तब्येत एकदम चांगली. झाली रिझल्ट एकदम चांगला आहे. चेन टाकले असं वाटत नाही. रिपोर्ट एकदमच छान आहे. अनिल कुमार राठौड़, मेरा उम्र है 60 साल का है. गत साल 3 जनवरी 2010 को सुबह 2-2:30 बजे मुझे चेस्ट में थोड़ा डिस्कम्फर्ट लगा था और अनइजीनेस भी लग रहा था, लेकिन मैंने उसको इग्नोर कर दिया. फिर दोपहर में 2 बजे भी एक बार मुझे फिर से वो दौरा लगा था, लेकिन उसको भी मैंने इग्नोर कर दिया. लेकिन शाम को 4:30-5 बजे के आसपास मुझे सीवियर स्वेटिंग होने लगा. फिर चेस्ट में एकदम डिस्कम्फर्ट होने लगा. बाएं हाथ का शोल्डर और पूरे हाथ में मुझे पेन होने लगा.
लेकिन मुझे चेस्ट में कोई खिंचाव या पेन या कोई दबाव हो रहा था ऐसा कभी महसूस नहीं हुआ था। और 5 बजे के बाद मैं टर्सरी केयर सेंटर पूना में गया। वहाँ मुझे डॉक्टर राहुल पाटिल जो कार्डियोलॉजिस्ट है उनसे मेरी ट्रीटमेंट शुरू किया और उन्होंने डायग्नोस करके बताया कि मुझे हृदय का दौरा पड़ गया है। उसके बाद उन्होंने तुरंत 1 घंटे में मेरी पहली जो आर्टरी ब्लॉक थी उनका एंजियोप्लास्टी कर दिया, जो सबसे खराब तरीके से जो हुआ था। वो मेरे हृदय की ये जो धमनी है, आर्टरी है, वहाँ पे 100% ब्लॉकेज था। उसको 3 तारीख को रिमूव कर दिया गया था। उसमें मेडिकेटेड स्टेंट लगाया गया था। उसके बाद 2 और आर्टरी में भी मेरा ब्लॉकेज था जो 90% था, तो उसको 2 दिन बाद 6 जनवरी को ऑपरेट किया गया और उसमें भी 2 मेडिकेटेड स्टेंट लगाए गए थे। 9 जनवरी 2010 को मेरा डिस्चार्ज हुआ। डिस्चार्ज होने के टाइम में मैंने डॉक्टर साहब से पूछा कि साहब मुझे हार्ट अटैक क्यों होने लगा था। तो मेरे साथ डिस्कशन में डॉक्टर साहब ने मुझे बताया कि आपका जो हार्ट अटैक है उसमें मुझे पहले 10 साल से डायबिटीज़ का भी प्रॉब्लम था और हाइपरटेंशन भी था। मेरा रक्तचाप जो 110-190 के करीब चल रहा था। उसके बावजूद भी मैंने प्रॉपरली मेडिकेशन नहीं किया। वो लगता है कि मेरी सबसे बड़ी गलती है। उसके बाद मेरा जो खाने का हैबिट था, फूड हैबिट था, वो भी ढंग से नहीं था। मैं रिच इन ऑयल, जिसमें ऑयल ज़्यादा होते हैं, कार्ब्स ज़्यादा होते हैं, वो उस तरह खाना, और फ्राइड जैसे गुजराती में पकौड़ा है, गांठिया है, वो काफ़ी मात्रा में मैं खाया करता था। फिर मुझे लगता है कि रेगुलर एक्सरसाइज मैं 3 साल से नहीं कर पाया था, तो उसकी वजह से भी मेरा और पहले मैं काफ़ी स्मोकिंग किया करता था। कभी कभी दिन में 30-40 सिगरेट में पिया करता था। वो मेरी सबसे बड़ी गलती थी। और लेकिन ये मैंने 1998 में उसको मैंने छोड़ दिया था, लेकिन फिर भी उसके बाद भी उसका जो असर है वो रहता है। वो मुझे ये हार्ट अटैक आने के बाद नहीं पता चला। फिर मेरा टेम्परामेंट भी थोड़ा गुस्से वाला था। मैं ज़्यादा इरिटेट होता था, अपने सेंटिमेंट्स में मैं काबू नहीं रख पाया था। अभी मुझे लगता है कि ये हार्ट अटैक का ट्रीटमेंट के बाद मैं अपना टेम्परामेंट थोड़ा ठीक रख पा रहा हूँ। और सबसे अहम बात थी कि मेरी जो जॉब थी, वो जॉब में काफ़ी रिस्पॉन्सिबिलिटीज मैं शेयर कर रहा था। एक पूरे डिस्ट्रिक्ट का रूरल डेवलपमेंट का प्लान मुझे इम्प्लीमेंट करना था। काफ़ी रेजिस्टेंस के बाद मैंने काम किया था। तो ये सब वजह से मुझे लगा कि मेरा लाइफस्टाइल थोड़ा है, उनकी वजह से मुझे ये हार्ट अटैक हुआ है। होने के बाद मैं अपने घर राजकोट गया। वहाँ मेरे काफ़ी डॉक्टर्स, मेरे फ्रेंड भी है, मेरे कार्डियोलॉजिस्ट भी है। उनसे जब मैंने बात किया कि मुझे 3 स्टेंट लगाए गए हैं, तो वो लोग आश्चर्य में पड़ गए। बोला 3 स्टेंट तो हम कभी रिकमेंड नहीं करते हैं, लेकिन जिस तरह से डॉक्टर राहुल पाटिल साहब ने ये 3 स्टेंट आइडेंटिफाई करके उसको प्रॉपर डायग्नोस करके जो लगाया गया है, तो मुझे लगता है कि आज 1.5 साल के बाद भी मैं बिल्कुल नॉर्मल लाइफ जी रहा हूँ। यहाँ आने के बाद डॉक्टर साहब ने मेरा 2D को किया था, जिसमें मेरा हार्ट का पंपिंग 68% चल रहा है, और एक स्ट्रेस टेस्ट भी लिया था जो मैंने 9 मिनट तक स्ट्रेस टेस्ट किया था। तो स्ट्रेस टेस्ट भी एकदम नॉर्मल आ रही है। तो मैं खुद भी महसूस करता हूँ कि मल्टीपल स्टेंट लगाने का जो डॉक्टर साहब ने निर्णय लिया है वो बिल्कुल सही है। उसके यहाँ से डिस्चार्ज होने के बाद मैं जब घर गया अपना, तो मैंने पहली बात तो अपनी दवाई रेगुलर खाने का बिल्कुल आग्रही रहा हूँ। कभी भी कोई दवाई का खुराक मिस नहीं किया है। रेगुलर मैंने एक्सरसाइज किया है। 1 घंटा मॉर्निंग में मैं वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग करता हूँ, और शाम में 25 मिनट जिम और स्विमिंग दोनों कर रहा हूँ। उसके बाद मैंने अपने जो खान पान का, रहन सहन का जो तरीका है उसको मैंने चेंज कर दिया है। मैं पूरी पुख्ता नींद लेता हूँ, और ऑयल्स वगैरह जो मैं ज़्यादा खाता था, अब हम पूरे घर में 1 महीने में 1 किलो ऑयल हम हस्बैंड वाइफ के बीच में खाते हैं, कम कर दिया है। फ्राई आइटम मैं कभी नहीं खाता हूँ। स्वीट्स जो मेरी ज़्यादा प्रिय है वो भी मैं कभी नहीं खाता हूँ। और उसके बाद मेरा जो टेम्परामेंट था वो गुस्से वाला, वो टेम्परामेंट को भी मैंने अपना कूल डाउन किया है। तो मैं काफ़ी
अच्छा महसूस कर रहा हूँ। मुझे लगता है कि मुझे एंजियोग्राफी कभी हुई ही नहीं है। मैं जब से मेरा हार्ट का ट्रीटमेंट शुरू हुआ है तब से मैं डॉक्टर राहुल पाटिल साहब को देख रहा हूँ। उनका जो एफर्ट है, उनकी जो डेडिकेशन है,